कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा ग शांत हो ग, तू त्रास करून घेऊ नकोस ग। या दिवसांमध्ये असा त्रास करून घेणं बरोबर नाहीये। उलट आता आता तुला आनंदी राहायला हवंय। अगं आई, मी कशी आनंदी राहू? कशी राहू सांग ना? मी ज्यांच्यामुळे आनंदी राहू शकते तेच नाहीयेत माझ्यासोबत। मला भेटत नाहीयेत अधिपती। मी फोन करते तर त्यांचा फोन बिझी लागतोय। मला उलट ते फोन करत नाहीयेत, मला काही सांगत नाहीयेत, निरोप देत नाहीयेत। कसं होणार आहे सॉल्व सगळं? इतकं काय केलंय मी, मला कळतच नाहीये। अक्षरा हो बाळा, अगं प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते। हे बघ, आता ती वेळ आली नसेल, कदाचित त्यामुळे तुझं आणि अधिपतीरावांचं बोलणं होत नसेल। पण कधी येणार वेळ बाबा? मला त्यांची गरज आत्ता आहे ना। आत्ता ह्या अशा माझ्या अवस्थेमध्ये ज्यांनी माझी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे, ज्यांची सोबत मला खूप गरजेची आहे, तेच नाहीयेत माझ्या सोबत। सगळं झाल्यानंतर ते येणार असतील तर काय अर्थ आहे? अक्षरा अगं तू त्रास नको करून घेऊस ना, तुझ्यासाठी खरंच चांगलं नाहीये अक्षरा हे। हे बघ, एवढं काहीही झालेलं नाहीये। अगं आज नाही भेटले ना, उद्या परवा भेटतील। तू जरा धीर धर, तू काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल। बाबा, असं वाटतंय ना तुम्हाला? मला अधिपतींचा स्वभाव माहितीये। आतापर्यंत आमच्यात जेव्हा जेव्हा कुरबुरी झाल्या तेव्हा तेव्हा आम्ही बोलूनच सॉल्व्ह केल्यात। मग झालं तर मग आताही होईल। आणि ना अक्षरा ऐक, मला खात्री आहे ते येतील, भेटतील आणि बोलतील तुझ्याशी। अगं आई, पण अधिपती भुवनेश्वरी मॅडम जे सांगतात ते सगळं खरं मानतात, ह्याचा मला प्रॉब्लेम आहे। मला तर भीती वाटते की मी इकडे तर भुवनेश्वरी मॅडम त्यांना काय काय सांगत असतील। तुम्हाला माहितीये ना, अधिपतींनी त्यांना देवीचं स्थान दिलंय। ते जे सांगतील ते खरं असं वाटतं त्यांना। अगं अक्षरा, जावाई बापू आई मानतात ना त्यांना, मग त्यामुळे ते त्यांचं ऐकणारच। आई बरोबर आहे, पण त्या ऐकण्याला काही मर्यादा आहेत की नाही? अगं मला मान्य आहे की आज भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली म्हणून ते मला भेटण्याऐवजी घरी गेले, पण हे ते मला सांगू शकत होते ना। मला सांगू शकत होते की आईसाहेबांची तब्येत बिघडली आहे, मला तुम्हाला भेटायचं होतं, मी आलो होतो, पण म्हणून मला लगेच जावं लागलं। 2 मिनिटं लागली असती त्यांना हे सांगायला। मला भेटत नाहीयेत ते, मला काही सांगत नाहीयेत। कसे सुटणार आहेत प्रश्न? कसं सॉल्व्ह होणार आहे सगळं? माझ्याकडून खूप प्रयत्न केलेत मी। आता जे प्रयत्न करायचे ते अधिपतींनाच करावे लागतील। हो, आणि ते करतील। हे बघ, मला खात्री आहे अधिपती स्वतःहून येतील आणि तुला भेटतील, बोलतील। नको काळजी करूस तू। तसं झालं तरच बरं आहे, कारण जर ते भेटायला आले तरच मी त्यांना भेटणार आहे, नाहीतर नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।